नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत 2 महत्त्वाचे प्रोग्राम जे आहेत ते बघणार आहोत आपण, ज्याला आपण ऑनलाईन ॲडमिशन यावर्षी सुरू झालेलं आहे, MBA आणि BCA ठीक आहे. तर या 2 प्रोग्रामबद्दल आपण माहिती बघणार आहे. रिसेंटली MBAचे ॲडमिशन चालू झाले होते ऑफलाईन बॅचसाठी डिस्टन्समध्येच. बट 1000 ॲडमिशनची लिमिट होती. त्यामुळे 1000 सीट ज्या आहेत त्या 2 दिवसामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आता बरेचसे विद्यार्थी असे होते, की त्यांनी सीईटी देखील दिली होती, बट त्यांना जे ॲडमिशन घेता आलेलं नाहीये. MBAसाठी त्यांना ऑप्शन येत नव्हता, कारण MBAचे ॲडमिशन जे आहे ते फुल झाले होते, बरोबर. आता ऑफलाईनची बॅच फुल झालेली आहे. मग आता तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे का? जर तुम्हाला समजा ॲडमिशन घ्यायचं असेल ऑनलाईन MBAसाठी, तर तुम्ही जे आहे घेऊ शकता. कारण MBAला आता ऑनलाईन देखील सुरू केलेलं आहे आणि MBAला ऑनलाईन देखील हजारो जागा आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन घरी बसून करायची आहे. कुठेही तुम्हाला जायची गरज नाहीये. ॲडमिशन पण घरी, असाइनमेंट पण घरूनच तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. एक्झाम पण तुम्हाला घरी बसून ऑनलाईन द्यायची आहे. ठीक आहे. त्यासाठी फक्त काही नियम वगैरे गाईडलाईन असणार आहे. ती तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तुम्हाला इंटरनेट स्टेबल असणं आवश्यक आहे. या संदर्भात मित्रांनो आपण ऑलरेडी एक आपल्या ब्लॉगवरती आर्टिकल पोस्ट केलं होतं आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला जे याबद्दल आपल्या WhatsApp ग्रुपवरती देखील पूर्ण माहिती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली होती, की ऑनलाईन कशाप्रकारे काम करतं MBA असो किंवा BCA असो. ठीक आहे. आता MBA आणि BCA सध्या ऑनलाईन सुरू झालेलं आहे. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे आहेत, की त्यांना ऑनलाईन देखील BCA करायचं आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, या ठिकाणी जे आहे विद्यापीठाने थोडंसं डोकं लावलेलं आहे या ठिकाणी थोडंसं, की ऑफलाईनचे जे काही ॲडमिशन आहेत BCAचे ते बंद केलेले आहेत आणि आता BCA देखील त्यांनी जे आहे ऑनलाईन केलेलं आहे. आता MBA एकदम बंद करू शकत नाही ऑफलाईन बॅचला. त्यांनी फक्त 1000 ॲडमिशनची लिमिट ठेवली. त्यांना माहिती आहे भरपूर लोकं ॲडमिशन घेतात MBAसाठी. म्हणून त्यांनी या ठिकाणी जे आहे थोडंसं डोकं लावलेलं आहे. ते असं म्हणजे खेळले याच्यामध्ये, की त्यांनी आता ऑनलाईन MBA आणि ऑनलाईन BCA केलेला आहे. त्यामुळे तो ऑफलाईनची बॅच जी आहे त्यांनी आता ऑनलाईन केलेली आहे आणि थोडीशी फी देखील यामध्ये वाढवलेली आहे. थोडीशी म्हटल्यापेक्षा 20% जवळपास फी एक्स्ट्रा असणार आहे ऑनलाईनसाठी BCAला पण आणि MBAला पण. पहिले MBAला फर्स्ट इयरला 19,000 फी होती. आता मला वाटतं काहीतरी 28,000 फी आहे आणि सेकंड इयरला देखील पहिले 21 होती, आता देखील 28च आहे. म्हणजे असा तो प्रोग्रामची फी असणार आहे. BCAला मला वाटतं ऑनलाईनला 15,000 फी आहे. 15, 15, 15 अशी 15 त्रिक 45 अशी ती ऑनलाईन फी असणार आहे. ठीक आहे. आता ती कशी फी असणार, काय असणार ते आपण पुढे बघणारच आहोत. आता बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला तुमच्यापैकी जर समजा कोणाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल, कारण मला कोणीतरी कमेंट करून विचारलं होतं, की ऑनलाईन ॲडमिशन कसं घ्यायचं MBAला वगैरे. तर MBA आणि BCA दोघांची प्रोसेस सेम आहे. परत कोणीतरी मला विचारलं होतं, की "सर जो फॉर्म आहे तो फॉर्म कुठे भरायचा ऑनलाईनसाठी?" बघा, तर तुमची जी काही मित्रांनो नोंदणी असणार आहे ॲडमिशनसाठी, ती तुमची आधी ज्या पद्धतीने तुम्ही केली होती त्याच पद्धतीने असणार आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला वरती ज्या प्रकारे तुम्ही P79 हा प्रोग्राम सर्च करायचे किंवा ज्या प्रोग्रामचा कोड तुम्ही सर्च करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला आता ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. ऑनलाईन सर्च केलं, की त्यात तुम्हाला त्यामध्ये टोटल 3 रिझल्ट दिसतात. त्यापैकी पहिला आहे MBA, दुसरा आहे BCA आणि तिसरा एक सर्टिफिकेट कोर्स आहे त्याच्याशी आपला काही संबंध नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन सर्च केलं, की तुम्हाला 1 नंबरला MBA येतं, 2 नंबरला BCA येतं. आता तुम्हाला ऑनलाईन कुठला प्रोग्राम करायचा आहे, BCA करायचा का MBA करायचं, हे तुमच्यावर अवलंबून असणार आहे. मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माहिती जरा, कारण या ठिकाणी जे आहे ऑनलाईन MBAला कोणी माहिती देत नाहीये. त्यामुळे थोडंसं ऑनलाईन MBA म्हटल्यापेक्षा YCMलाच कोणी प्रॉपर माहिती देत नाही. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो. आपण या ठिकाणी काम करतोय. तुमच्यापैकी कोणाला करायचं असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल ज्यांना ॲडमिशन फुल झाली म्हणून त्यांना आता ॲडमिशन वगैरे करायचं ठरवलं नसेल किंवा त्याला आता ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याला तुम्ही ऑनलाईन MBAबद्दल सांगू शकता. ठीक आहे. त्याचं जर बजेट असेल किंवा त्याचा तो जॉब वगैरे करत असेल, तर कदाचित या ठिकाणी जे ॲडमिशन वगैरे MBAला घेऊ शकतो. ठीक आहे. असू द्या. आता बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस बघायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला अजून मी सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांनी MBAसाठी CET दिली होती, त्यांना परत CET द्यायची गरज नाहीये. त्याच पोर्टलला तुम्हाला परत CET द्यायची आहे. बट ज्यांनी आधी CET दिली असेल, त्यांना परत द्यायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. पण आता ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ऑनलाईनला, BCAला असेल किंवा MBAला असेल, त्यांना परत CET द्यावा लागणार आहे. ठीक आहे. परत म्हटल्यापेक्षा अगोदर जर तुम्ही समजा MBAची सीटी दिली होती, बट तुम्हाला MBAला ॲडमिशन भेटलं नाही, तर तुम्ही त्या सीईटीच्या बेसवर जे आहे ऑनलाईन MBAला ॲडमिशन घेऊ शकता किंवा ज्यांना ऑनलाईन MBAला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांना देखील सीईटी देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. तर बघा सीईटीचं पोर्टल कोणतं आहे तुम्हाला आधीपासून माहिती असेल. हे बघा सीईटीचं पोर्टल आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी सध्या BCA, MCA, BSc दाखवतंय, तर तुम्ही BCAची सीईटी देऊ शकता. MBAची सीईटी जी आहे ऑनलाईनसाठी सध्या कमिंग सून आहे. अजून या ठिकाणी ऑप्शन आलेलं नाहीये. बट तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जे आहे BCAची सीईटी देऊ शकता. ज्यांना BCA ऑनलाईन घ्यायचं असेल, 15,000 फी आहे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला 15,000, थर्ड इयरला 15,000. आता त्याच्यानंतर वाढती का कमी होती काय माहिती. 15 काय 25 पण असू शकते. तर ते सांगू शकत नाही आपण यामध्ये फिक्स. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे. बाकी बघा मित्रांनो, तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला नोंदणी करायची आहे आपल्या ॲडमिशन पोर्टलवरती, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, की कशाप्रकारे तुम्हाला नोंदणी करायची वगैरे, वगैरे. अप्लाय प्रोग्रामवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर प्रोग्रामची लिस्ट ओपन होईल. या ठिकाणी बघा तुम्हाला ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. ऑनलाईन सर्च केलं की बघा 1 नंबरला तुम्हाला ऑनलाईन बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन जे ऑनलाईन BCA दिसतंय. नंतर ऑनलाईन मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑनलाईन MBA दिसतंय. ठीक आहे, नवीन पॅटर्न आहे MBAचा. ऑनलाईन सर्टिफिकेट प्रोग्राम इन व्हॅल्यू एज्युकेशन. ठीक आहे, तर हे तुम्हाला इग्नोर करायचं आहे. बघा UGP06 हे ऑनलाईन BCAसाठी कोड असणार आहे. P130 हा ऑनलाईन मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण MBA म्हणतो, हा MBAमध्ये असणार आहे. तर मित्रांनो हा 2026चा नवीन पॅटर्न असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता समजा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो P06 समजा BCAला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मित्रांनो, सिंपल अप्लायवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो डेट वाढणार आहे, काही काळजी करू नका. या ठिकाणी तुम्हाला जे मित्रांनो जवळपास जी तारीख आहे, ती 15 ऑगस्ट दिलेली आहे. पण काही काळजी करू नका, याची डेट मित्रांनो वाढणार आहे. ठीक आहे.
असो. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड क्रायटेरिया दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा ड्युरेशन ऑफ बॅचलर डिग्री सांगितलेलं आहे. बट काही काळजी करू नका. बी-सी-एसाठी आणि एम-सी-साठी तुम्हाला सेम या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. बट या ठिकाणी तुम्हाला बी-सी-एसाठीची आहे 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. तुमचं 12वीला कॉमर्स असू द्या, आर्ट्स असू द्या किंवा सायन्स असू द्या, तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. असं त्यांच्या प्रोस्पेक्टसमध्ये लिहिलेलं आहे बरं का. आता ज्यावेळेस आपण अप्लाय करू प्रत्यक्षात त्यावेळेस रिजेक्ट होतं की एक्सेप्ट होतं हे आपल्याला माहीत नाहीये. ठीक आहे. सोबत तुम्हाला जी तुमची सी असणार आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ही सी देखील तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी 1000 ॲडमिशन अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन एज्युकेशन हा एकच सेंटर तुम्हाला दिसतं या ठिकाणी. कारण याचं सेंटर नसणार आहे तुम्हाला बरोबर. कारण तुम्हाला ऑनलाईन बसूनच द्यायचं ना सगळं. ऑनलाईन घरी बसून तुम्ही हे पूर्ण प्रोग्राम करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फक्त विद्यापीठाचे डायरेक्ट जे काही सेंटर आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. 1000 जागा शिल्लक आहेत. तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमचं बाय डिफॉल्ट इंग्लिश येऊन जाईल या ठिकाणी. कारण बी हे इंग्लिशमध्ये असतं बरोबर. आता बघा 7 विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत. तर हे 7 विषय तुम्हाला क्लिक करायचे आहेत सेमिस्टर 1 साठी. ठीक आहे. सेमिस्टर 2 देखील बघा तुम्हाला या ठिकाणी बी-सी-एसाठी जे आहेत, हे 7 विषय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. केली आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट इयरला बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फी ₹15,000 आहे फर्स्ट इयरला म्हणजे ₹15,000 फी तुम्हाला भरायची आहे. आणि मित्रांनो अजून एक सांगू इच्छितो, ऑनलाईन ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. परत-परत विचारू नका. नेक्स्ट करूया आपण. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत महत्त्वाच्या म्हणजे. एक म्हणजे बघा सर्टिफिकेट ऑफ हॅव्हिंग पास एंट्रन्स एक्झाम म्हणजे तुमचं सी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ क्वालिफायिंग एक्झाम म्हणजे तुमचं एम-बी-ए घ्यायचं असेल ऑनलाईन, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशनचं अपलोड करायचं आहे. तुमचं बी-सी-एचं ॲडमिशन असेल मित्रांनो, तुम्हाला तुमची 12वीची मार्कशीट या ठिकाणी जी आहे पी-डी-एफमध्ये अपलोड करायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करून तुम्हाला तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हे झालं तुमचं बी-सी-एचं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे, आपण जे आता बी-सी-एचं बघितलं, ते बी-सी-एचं बघा तुम्हाला मी या ठिकाणी प्रॉस्पेक्टस दाखवतो. तर बी-सी-एचं बघा मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर 4-5 वर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो, तुमचे जे काही फी वगैरे असणार आहे, ती तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे आणि तुमचा सब्जेक्ट देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे. आता बघा, जे या ठिकाणी बघा, प्रॉस्पेक्टसमध्ये बी-सी-एला पात्रता बघा यांनी काय दिलेली आहे, की तुम्हाला सी देणं बंधनकारक आहे, जे आपण ऑलरेडी बघितलं आणि 12वी ऑफ सी किंवा एच-एस-सी महाराष्ट्र बोर्ड, ठीक आहे, किंवा एम-सी-यू-सी इक्विव्हॅलंट या ठिकाणी कॉमर्स, सायन्स, आर्ट्स असा काही उल्लेख नाहीये. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे 12वी कंपल्सरी सांगितलेली आहे फक्त. म्हणजे बरोबर 12वी आणि तुमचं सी-ई-टीचं सर्टिफिकेट याचं वाय-सी-एमचं. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. ज्यांची 12वी नसेल आणि त्यांचा जर समजा 3 वर्षांचा डिप्लोमा असेल कुठलाही, तरी देखील ॲडमिशन घेऊ शकता किंवा 2 वर्षांचा देखील आय-टी-आय जरी असला, तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. किंवा एखादा व्होकेशनल कोर्स तुम्ही केलेला असेल 10वी नंतर, 12वी नंतर त्याला देखील तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी बी-सी-एला घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठलीही या ठिकाणी अट नाहीये कॉम्प्युटरची वगैरे किंवा मॅथेमॅटिक्सची वगैरे. आता ते कसं काय आहे, काय मला काही कळत नाही या ठिकाणी. बट ठीक आहे, काही अडचण नाहीये. मॅथेमॅटिक्स पाहिजे असतं, बट आता याच्यामध्ये काही असं काही मेन्शन नाही क्रायटेरियामध्ये. जेव्हा आपण प्रत्यक्षात एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन करू कॉमर्स किंवा आर्ट्सवाल्याचं, तेव्हा आपल्याला कळेल की अप्रूव्ह होतं की नाही होत. मग तेव्हा मी तुम्हाला एक कन्फर्म व्हिडिओ याचा सप्लिमेंट पार्ट म्हणून तुम्हाला जे आहे मी एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी मी मित्रांनो तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हे झालं तुमचं या ठिकाणी. आता विषय बघा याने दिलेला आहे त्या ठिकाणी. सेमिस्टर 1ला विषय, सेमिस्टर 2ला विषय, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4, सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 असे टोटल तुमचे 3rd इयरचे 3 वर्षांचे 6 सेमिस्टर तुमचे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि मित्रांनो, बी-सी-एची फीस जर विचार कराल तर फर्स्ट इयरला तुम्हाला 15,000, सेकंड इयर 15,000 आणि 3rd इयर देखील तुम्हाला 15,000 म्हणजे 15 त्रिक 45 टोटल तुमची फी आहे जी मित्रांनो ती एवढी असणार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे सी-ई-टीचा असणार आहे या ठिकाणी, तर सी-ई-टीची फी तुम्हाला ₹500 असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाकी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ती खाली तुम्हाला हवं तर तुम्ही माहिती वाचू शकता. बाकी याचा सी-ई-टीचा सिलेबस कुठला असणार आहे किंवा त्याचा काही जो पॅटर्न वगैरे असणार आहे सी-ई-टीसाठी, तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि जे मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमचा असेसमेंट पॅटर्न असतो, ज्याला आपण काय म्हणतो इव्हॅल्युएशन. तर इव्हॅल्युएशन मित्रांनो कसं असणार आहे, इंटर्नल एक्झाम ज्याला आपण असाइनमेंट म्हणतो, त्या 30% असणार म्हणजे 30 मार्कांच्या असणार आहेत, बरोबर? त्यात 2 असाइनमेंट असणार आहेत. आणि जे काही एक्स्टर्नल असाइनमेंट असणार, ज्याला आपण काय म्हणतो फायनल ऑनलाईन ठीक आहे, प्रोक्टोड एक्झाम. तर थोडक्यात काय, जिथं आपली पहिली लेखी व्हायची ना, ती आता ऑनलाईन होणार आहे, बरोबर? तर ऑनलाईनचा पॅटर्न कसा असणार, काय असणार, हे आपण नंतर बघणार आहोत. त्या संदर्भात माझ्याकडे अजून कुठलीच माहिती आलेली नाहीये, ठीक आहे? आणि तुमचं फायनल मित्रांनो 30 + 70 असा तुमचा 100 असा टोटल तुमचा 100 मार्कांचा या ठिकाणी मित्रांनो तो रिझल्ट आहे, ग्राह्य धरला जाणार आहे. बाकी तुम्ही सिलेबस वगैरे बघू शकता, ग्रेड सिस्टम बघू शकता या ठिकाणी तुम्ही, ठीक आहे? आणि जो काही मित्रांनो तुमची जी काही सी-ई-टी वगैरे होणार आहे, तो सी-ई-टीचा देखील तुम्ही सिलेबस बघा मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे? अशा प्रकारचा सी-ई-टी सिलेबस असतो, ठीक आहे? कॉम्प्युटर, आय-टी, बेसिक नॉलेज, न्यूमेरिकल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, जनरल ॲप्टिट्यूड अँड इंग्लिश कम्युनिकेशन. तर अशा प्रकारचे ते एम-सी-क्यू वगैरे त्यामध्ये तुम्हाला असणार आहे सी-ई-टीमध्ये वगैरे. पण काही काळजी करू नका. तुम्हाला वेळ नसेल तर मला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला सी-ई-टी क्लिअर करण्यासाठी मदत करूया, ठीक आहे? जोर-जबरदस्ती नाहीये किंवा तुमच्यावर फोर्सफुली आपण बोलत नाहीये. तुमच्याकडे वेळ नसेल सी-ई-टी वगैरे पास करण्यासाठी किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून पास होणार नाही, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला सी-ई-टी क्वालिफाय करायला हेल्प करू, ठीक आहे?
तर मित्रांनो बघा आता अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल. आता हे झालं मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं बी-सी-एची प्रोसेस. बी-सी-ए तुम्हाला ऑनलाईन कशाप्रकारे करायचं, काय करायचं तुम्हाला समजलं असेल. सेम तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा अगोदर जसं ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर फॉर्म भरता, तुम्ही अगोदरचा कुठलाही व्हिडिओ बघा आपला ॲडमिशनचा. त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, की स्टार्टिंगपासून ते अप्लाय ऑनलाईनचं जे ऑप्शन होतं अप्लाय प्रोग्राम. तर अप्लाय प्रोग्राम म्हणजे स्टार्टिंगपासून तर अप्लाय प्रोग्रामचा ऑप्शन येईपर्यंत कशाप्रकारे फॉर्म भरायचा, नोंदणी कशी करायची, डॉक्युमेंट कुठले अपलोड करायच्या, संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करायचं तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे. आता फक्त अप्लाय प्रोग्रामच्या पुढं ऑनलाईन एम-बी-ए आणि ऑनलाईन बी-सी-ए कसं अप्लाय करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता बघा आपण या ठिकाणी जे आहे, जे आपलं ऑनलाईन एम-बी-ए आहे, त्या एम-बी-ए कशाप्रकारे करायचं त्यावर आपण फोकस करूया. ठीक आहे. समजा तुम्ही आता प्रोफाइल क्रिएट केली, लॉग इन केलं, अप्लाय प्रोग्राम ऑप्शन आला तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. अप्लाय प्रोग्राम क्लिक करूया आपण. परत ऑनलाईन सर्च करूया. ऑनलाईन सर्च केलं बघा. ऑनलाईन मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन P130 आपण आता या ठिकाणी जे आहे एम-बी-एला अप्लाय करून बघूया. ठीक आहे. एम-बी-ए अप्लाय केला आपण या ठिकाणी. बघा या ठिकाणी काय सांगतं ते मिनिमम ड्युरेशन जे आहे मित्रांनो एक एक लक्षात घ्या गोष्ट तुम्हाला एम-बी-एसाठी जे आहे तुम्हाला मित्रांनो, या ठिकाणी जर तुमची जनरल कॅटेगरी असेल, तर तुम्हाला 50% असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशनला. तुम्ही ओ-बी-सी जर असाल किंवा इतर कास्टमध्ये असाल, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी वगैरे, तर तुम्हाला 45% देखील चालेल. ठीक आहे. बट ओपन किंवा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी जे असतील, त्यांना 50% कंपल्सरी असणं आवश्यक आहे ऑनलाईन एम-बी-एसाठी. ठीक आहे. नेक्स्ट करूया आपण. परत बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनला देखील ते सेंटर आहे. म्हणजे बी-सी आणि एम-बी-एला सेंटर सेमच आहे. तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. तुमचे मित्रांनो जे काही सब्जेक्ट असतील ठीक आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे या ठिकाणी बघा. आता जो कंपल्सरी ग्रुप आहे बघा, हे तुमचे जे काही मित्रांनो 6 विषय आहेत, हे 6 विषय आपण या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट केलेले आहेत. अजून आपले विषय घेणं बाकी आहेत बघा. हा बघा सेमिस्टर 2चे आपले या ठिकाणी जे आहेत मित्रांनो कंपल्सरी विषय असणार आहे. ठीक आहे. आता बघा वरचे 6 आणि हे 6 टोटल झाले तुमचे 6 आणि 6 आणि 12. नेक्स्ट करूया आपण या ठिकाणी 12 केले. आता बघा मित्रांनो फर्स्ट इयर एम-बी-एला 28,076 एवढी फी असणार आहे ऑनलाईन. आपलं जे ऑफलाईन एम-बी-ए होतं त्याला 19,000 फी होती फर्स्ट इयरला आणि बाकी आता सेकंड इयरला बघू आपण किती होती. बघा या ठिकाणी देखील मित्रांनो बघा तुम्हाला सेम डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बरं का. सर्टिफिकेट ऑफ हॅव्हिंग पास एंट्रन्स एक्झाम तर तुम्हाला या ठिकाणी देखील सी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि तुमचं जे काही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल, तर ग्रॅज्युएशन देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचं सर्टिफिकेट वगैरे पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. जी काही तुमची व्हॅलिडिटी प्रोसेस असेल समोरची ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आहे. या दोनच डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो आपण या ठिकाणी प्रॉस्पेक्टस बघूया एम-बी-एचं. तर तुम्ही जे काही ऑनलाईन मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे बघा एम-बी-ए P130 ऑनलाईन प्रोग्राम आहे. तर मित्रांनो याचं बघा आपल्याला याची आपण सुरुवातीला पात्रता बघूया, एलिजिबिलिटी ठीक आहे. तर मित्रांनो याची पात्रता बघा कशी असणार आहे, की तुम्हाला मित्रांनो बघा आता सांगितलं या ठिकाणी, की जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील त्यांना 45% लागतील आणि जे ओपन विद्यार्थी आहेत त्यांना 50% लागतील तुमच्या ग्रॅज्युएशनला तरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि क्वालिफाय कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण सी म्हणतो विद्यापीठाची, ती सी देखील तुम्हाला देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. आणि प्रवेश पात्रता काय आहे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. 50% तुम्हाला या ठिकाणी जे काही जनरल कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आणि बाकीच्या कास्टवाल्यांना 85% या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला वाय-सी-एमची सीईटी देखील द्यावं लागेल. जी सीईटीचं पोर्टल तुम्हाला नाही का मी आता सुरुवातीला सांगितलं हे पोर्टल. तर यावर सध्या ऑनलाईन एम-बी-एसाठी जी आहे ती अजून सीईटी ओपन चालू झालेली नाहीये. बट बी-सी-एसाठी सुरू झालेली आहे. ठीक आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता या ठिकाणी. फीज जर का मित्रांनो आपण विचार केला, जसं तुम्हाला आता सांगितलं की फर्स्ट इयरला 28,076 एवढी फी असणार आहे आणि सेकंड इयरचा विचार केला आपण मित्रांनो सेकंड इयरला 29,000 एवढी फी असणार आहे. म्हणजे फर्स्ट इयरला 28 आणि सेकंड इयरला 29 म्हणजे टोटल जर आपण फीचा विचार केला, तर 28 दुणे 56 आणि ती 1 57,000 आणि सीईटीचे ₹1,000 58,000 पर्यंत मित्रांनो तुम्हाला जवळपास ऑनलाईन फी असणार आहे पूर्ण एम-बी-एच्या प्रोग्रामला. ठीक आहे. हे झालं तुमची या प्रकारे फी वगैरे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. बाकी जी काही पद्धत आहे मित्रांनो या ठिकाणी इव्हॉल्यूशनची असेल किंवा जी काही सी-ईटीची प्रोसेस वगैरे असेल, तर बघा सी-ईटीचे जे काही तुमची प्रोसेस असणार आहे ती 60 क्वेशन असणार आहेत तुम्हाला. 60 पैकी कोणते तुम्हाला 50 अटेंड करायचे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये तुमचं जे टॉपिक असणार आहे मित्रांनो ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इंग्लिशचा पार्ट असलेला व्हर्बल एबिलिटी अँड कम्युनिकेशन स्किल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, बिझनेस अवेअरनेस अँड जजमेंट. तर यामध्ये मोस्टली इंग्लिशवर फोकस केलेला आहे कारण मीडियम इंग्लिश असल्यामुळे असं मला वाटतंय. असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. असो, समोर जाऊया आपण या ठिकाणी. बाकी बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सी जो काही सिलेबस असणार आहे, तो कशा प्रकारचा असणार आहे, तुम्हाला अशा प्रकारचे या ठिकाणी मित्रांनो जे आहे ते दिलेले आहेत क्वेश्चन. बघा आता हा एक तुम्हाला डायरेक्शन म्हणून एक पॅराग्राफ दिलेला आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे. पॅराग्राफ वाचून तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत. हे जर तुमचं व्हर्बल एबिलिटीमध्ये किंवा कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न वगैरे येऊ शकतो. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला असे काही रिझनिंगचे किंवा मॅथेमॅटिक इक्वेशनचे तुम्हाला अशा प्रकारचे देखील प्रश्न वगैरे या ठिकाणी येऊ शकतात. जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे टेबल बघून त्याचे उत्तर लिहायचे वगैरे, वगैरे सॉल्व्ह करायचं. अशा प्रकारे देखील तुम्हाला एम-बीच्या सिटीला तुम्हाला प्रश्न वगैरे येऊ शकतात. मित्रांनो ह्या टेस्टमध्ये देखील मी तुम्हाला हेच सांगेल, की जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल पेपर वगैरे देण्यासाठी, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला कुठलीही बी-सी-ए किंवा एम-बी-एसाठी तुम्हाला सी-ई-टीसाठी हेल्प करू. ठीक आहे. बाकी सायबर सिक्युरिटी प्रोग्राम मित्रांनो कंपल्सरी आहे. बी-सी-एला पण आहे आणि एम-बी-एला देखील कंपल्सरी आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीकडे देखील हे कंपल्सरीच आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जी सी-ई-टी आहे सॉरी जे काही तुमची सायबर सिक्युरिटी आहे, ते तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. बाकी अशा प्रकारची प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल तर कशाप्रकारे काय करायचं वगैरे, वगैरे. ठीक आहे.
बाकी मित्रांनो कोणाला जर काही समस्या वगैरे असेल ॲडमिशनसाठी किंवा कोणाला हेल्प वगैरे पाहिजे असेल ॲडमिशन करण्यासाठी, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ डिस्क्रिप्शनला तुम्हाला मेल आयडी, Telegram, WhatsApp तुम्हाला दिलेला आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आणि अजून मी यात मित्रांनो सांगू इच्छितो, की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर सीईटी दिली होती, बट त्यांना ऑफलाईनला ॲडमिशन घेता आलं नाही, तर त्यांच्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी थोडंसं फी वाढवून त्यांना जर ऑनलाईन घ्यायचं असेल ॲडमिशन, तर तुम्ही घेऊ शकता. बट हे कोणासाठी असणार आहे? जे लोकं जॉब करतात किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे कोणी स्वतः पैसे कमवतात, जॉब करतात, बिझनेस करतात किंवा जे काही तुमचं असेल व्हॉटएव्हर वगैरे, तरच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन एम-बी-ए घ्या किंवा ऑनलाईन बी-सी-ए घ्या. जे कोणी फ्रेशर असतील किंवा ज्यांची परिस्थिती नाहीये, तर त्यांनी कृपया ऑनलाईन घेऊ नका. एक टर्म वाट बघा. पुढच्या सेमला म्हणजे थोडक्यात काय जानेवारीमध्ये देखील ॲडमिशन सुरू होणार आहे ऑफलाईनमध्ये तुम्ही ऑनलाईन त्यावेळेस देखील घेऊ शकता आणि त्याला तुम्हाला ऑफलाईनला जे आहे मित्रांनो स्कॉलरशिप देखील मिळेल. ऑनलाईन प्रोग्रामला स्कॉलरशिप मिळत नसते. सध्या तरी असं कुठलंही मेन्शन नाही प्रॉस्पेक्टसमध्ये मी पूर्ण प्रॉस्पेक्टस बघितलेलं आहे. नंतर जर त्यांनी समजा अपडेट केलं तर चांगली गोष्ट आहे. बट ऑनलाईन प्रोग्रामला शक्यतो स्कॉलरशिप नसते. कारण ऑनलाईन कोण करतं? मोस्टली जॉबवाले लोकं करतात. त्यामुळे ते सरकारच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट आहे, की जॉब करतात म्हटल्यावर त्यांना स्कॉलरशिप द्यायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्याला बळी पडू नका विनाकारण एका 6 महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी. त्यामुळे ऑफलाईन जेव्हा सुरू होईल पुढच्या टर्मला, तेव्हा लवकर तयार राहायचं तुम्हाला. लवकर तयार राहायचं. आधीच रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. जसं का तिकडनं लिंक पडली, की लगेच एक्झाम द्यायची आणि लगेच ॲडमिशन घ्यायचं. मोस्टली हे एका दिवसामध्ये पूर्ण होऊन जातं प्रोसेस काही अडचण नाही. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. ऑनलाईन एम-बी-ए ॲडमिशन कसं करायचं, ऑनलाईन बी-सी-एला ॲडमिशन कसं करायचं, प्रॉस्पेक्टस बघितला आपण, त्याची पात्रता बघितली, काय-काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते. फर्स्ट इयरला फी किती असणार आहे, सेकंड इयरला फी किती असणार आहे, थर्ड इयरला किती फी असणार आहे बी-सी-एसाठी आणि एम-बी-ए तर 2 वर्षाचा असणार. त्याला देखील फी किती असणार आहे आपण ते पूर्णपणे बघितलेलं आहे. हा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे ॲडमिशन घ्यायचं आणि मित्रांनो तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्रमंडळी कोणी असेल किंवा नातेवाईक कोणी असतील, मोस्टली जॉबवाले वगैरे म्हणू शकतो आपण त्यांना. तर कोणाला जर समजा आय-टीमध्ये करियर करायचं असेल, तर त्यांनी ऑनलाईन बी-सी-ए किंवा ऑफलाईन एम-सी-एला देखील ॲडमिशन घेऊ शकता. पुढचा व्हिडिओ मित्रांनो आपला एम-सी-एवर असणार आहे. एम-सी-एवरती काय सध्या ॲडमिशनची डेट वाढणार आहे 15 ऑगस्ट नंतर. त्यामुळे काही काळजी करू नका. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो आपला जो आहे तो एम-सी-एवर असणार आहे. तर एम-सी-ए कोणीही करू शकता. त्याची पात्रता देखील सांगणार आहे. फक्त एक त्याला अट आहे कंडिशन मॅथेमॅटिक्सची. ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये डिस्कस करूया एम-सी-एच्या, की तुम्ही एम-सी-ए करून देखील आय-टीमध्ये जाऊ शकता. माझे बरेच काही विद्यार्थी आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड बी-ए आहे, बी-कॉम आहे. ते देखील आज आय-टीमध्ये आहेत. 4-4, 5-5 लाखापर्यंत पॅकेज कमवतात. असो, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.